महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत ज्या दोन नेत्यांनी सतत एकमेकांवरती सडकून टीका केली, एकमेकांच्या विचारधारेवरून त्यांनी दिलेल्या पाठिंब्यावरून ज्या दोन्ही बंधूंनी एकमेकांवरती टीकास्त्र रोखलं होतं, तेच ठाकरे बंधू एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवार 22 डिसेंबरला एकत्र आल्याचं दिसून आलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आले होते। मुंबईतील दादर या ठिकाणी झालेल्या राजे शिवाजी महाविद्यालयातील लग्न सोहळ्याला ठाकरे बंधू सपत्नीक उपस्थित होते। अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एका फ्रेम मध्ये बघितल्यानंतर सोशल मीडिया युजर्स पासून ते राजकीय वर्तुळापर्यंत सर्वत्र आता चर्चा रंगू लागली होती। हे दोन नेते जर एकत्र आले तर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राज्यातील राजकारणाची सूत्र बदलू शकतात, अशीही चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीयेत। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती शिवसेनेच्या शिंदे गटाकडून तसंच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विविध नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येतात। एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चा, यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहेत, मीही त्यामध्ये सहभागी आहे असं मत मांडलंय। तसंच राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी कोण प्रयत्न करणार यावरही संजय राऊत बोललेत। तर दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र उद्धव ठाकरेंवरती पुन्हा एकदा निशाणा साधलाय। या सगळ्यामध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। तुर्तास आपण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व मनसेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते पाहूयात। मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भूमिका लग्नात भेटलेल्या आहेत, पुन्हा चर्चा सुरू झाली। लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये। जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधीही एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। एक विषय असा आहे की काल महाराष्ट्राने पाहिलं, दूरचित्रण आणि वाहिन्यांवर पाहिलं एक चित्र जे महाराष्ट्रात दुर्मिळ म्हणून म्हटलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणं, मग तो कौटुंबिक सोहळा का असेल। पण आता दोन्ही बाजूचे कार्यकर्ते म्हणायला लागलेले आहेत की कौटुंबिक सोहळ्यात हे दोन भाऊ एकत्र असतात, तर मग राजकीय पटलावर हे दोन भाऊ कधी एकत्र दिसतील, अशी एक चर्चा या निमित्तानं सुरू आहे। ही चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहे आणि त्या चर्चेमध्ये माझ्यासारखा माणूसही सहभागी असतो। बरोबर, कारण मी राज ठाकरे यांच्याबरोबर सुद्धा जवळून काम केलेलं आहे। त्यांचं आणि माझं अनेक वर्ष मित्रत्वाचं नातं राहिलं, त्यांच्या कुटुंबाशी राहिलं, त्यांच्या वडिलांशी राहिलं, सगळ्यांशीच राहिलं। उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे नेते प्रमुख आहेत, तेही माझ्या जवळचे माझे भाऊ आणि मित्राप्रमाणेच आहेत। काल दोन भाऊ एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो। ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे, एक लक्षात घ्या। ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे आणि कोणत्याही ठाकरेंकडे साधारण त्याच दृष्टीनं मराठी माणूस पाहतो। आता दोघांचे हे पक्ष वेगळे आहेत। राज ठाकरे यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे, त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात। देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत। आमच्या पक्षाचं तसं नाही। आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही। महाराष्ट्र लुटण्यात, मुंबई लुटण्यामध्ये, मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये, शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचं फार मोठा सहभाग आहे। अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राची बेईमानी ठरेल आणि दुर्दैवाने राज ठाकरे हे अशा लोकांची भलामण करतात व त्यांच्याबरोबर राहतात। एकीकडे भाजपबरोबर आम्ही राहिलो आहोत असा आमच्यावर आरोप होईल, नक्कीच राहिलो, तो राज ठाकरे आमच्याबरोबर होते। हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह। कुटुंब एकच असतो। अजित पवार आणि शरद पवार भेटतात ना, रोहित पवारही जाऊन भेटतात त्यांच्या काकांना। पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडेही वेगळ्या पक्षात असतात आणि एकत्र येतात भाऊ म्हणून। ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे, एक मुलगा तिकडे, एवढे कुटुंब एक असतं। त्याच्यामुळे कुटुंब
म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे प्रवाह असतात, त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही, हा सुद्धा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे. अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोण, हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल. नाही, पण राऊत साहेब, नजीकच्या काळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे राजकीय व्यासपीठावर युती म्हणून एकत्र दिसू शकतात का, किंवा तसे काही प्रयत्न होऊ शकतात का? कोण प्रयत्न करणार? तुम्ही म्हणतात तुम्ही दोघांचे मित्र आणि दोघांचेही स्नेही राहिलेले. असं आहे की अनेकांचे मित्र हे असतातच एकमेकांकडे, पण माझ्या दृष्टीनं कालचा लग्न सोहळा हा काय राजकीय विषय नव्हता. हा राजकीय विषय कसा का असू शकेल? याआधी सुद्धा उद्धवजी आणि राजजी हे अनेक कार्यक्रमात एकत्र आले आहेत. परवा ताज लँडसनच्या एका कार्यक्रमात एका सोहळ्यामध्ये होते, त्याच्या आधी ते होते. त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय नजरेनं सध्या पाहू नका. दरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना असं म्हटलं की या चर्चेपासून मी अलिप्त आहे, त्यामुळे या दोन भावांच्या संवादाबद्दल मी काहीही बोलणार नाही. मराठी माणसावर होणारा अन्याय मनसे सहन करणार नाही आणि हीच आमची भूमिका पहिल्यापासून असणार आहे. तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आपली प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. हे दोघे नेते येत्या काळात एकत्र येतील का, याविषयीचे सुद्धा सर्व अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू आणि त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता.